करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, या दुनियेमध्ये तुम्हाला कितीही नावं ठेवू द्या, पण तुम्ही ज्या मार्गाने चालत आहात तो मार्ग अजिबात सोडू नका. त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. तुमचं यश तुमच्या सोबतच पाहायला मिळेल. समर्थ म्हणाले, जेव्हा जेव्हा तुमच्या वाटेला मित्र, बघा प्रत्यक्षात कसा भाग दिलेला आहे. रस्त्यामध्ये अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. अनेक माणसं असतात. काही जण आपले मित्रसुद्धा असतात. काही ओळखीचे असतात, काही अनोळखी असतात. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, रस्त्यातून चालत असताना सुद्धा आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे सुद्धा लोक आहेत. आपण विचार करतो, अरे आपण स्माईल दिली, आपण हसलो, परंतु ती व्यक्ती न हसता पुढे निघून गेली. कारण या जगामध्ये अशी काही लोक आहेत, प्रत्यक्षात नावं ठेवणारी आहेत. का? कारण आपला देह कुठेतरी चुकलेला असेल. आता लोकांना बोलण्यापर्यंत, बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जी लोक प्रत्यक्षात वेगळ्या मार्गाने गेली त्यांना विचारायला जाऊ नका. आम्ही तुम्हाला, बघा प्रत्यक्षपणे माझा चेहरा हसरा होता, मी तुम्हाला स्माईल दिली, परंतु तुम्ही मला प्रत्यक्षात स्माईल न देता निघून गेलात, असं जर तुम्ही विचारायला गेलात तर त्या व्यक्तीचं उत्तर काय असेल बरं? ते उत्तर सरळपणे देईल का? नाही देणार. आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. मग आपण काय विचार करणार? आपल्या डोक्यामध्ये काय विचार येतो? मी हसलोय ना, मी त्यांना स्माईल दिली आहे ना, मग नाही हसले तरी चालते. असा ठाम विश्वास तेव्हाच पाहिजे जेव्हा आपल्याकडून चूक होणार नाही, तेव्हाच. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत त्या मार्गामध्ये कधीही चूक करू नका. जो मार्ग आपण, बघा प्रत्यक्षपणे अवलंबलेला आहे, जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे, तो शेवटपर्यंत चालण्याचा प्रयत्न करा. कारण मन नुसतं समुद्र एवढं असून चालत नाही. आपण बोलतो, माझं मन आहे ना समुद्राच्या लाटेप्रमाणे, जशी भरती येईल त्याप्रमाणे मन, बघा प्रफुल्लित होतं, आणि ओहोटी आली की बघा पूर्णपणे मन कोमसतं. मग त्याचप्रमाणे खडकावर आदळून जशा, बघा लाटा येत असतात, जशा त्या खडकावर आदळत आहेत आणि पुन्हा बघा त्या माघारी जात आहेत. पण त्या खडकाला कधी विचारलं काय, हो तुला किती वेदना झाल्यात, तुला किती त्रास सहन करावा लागलाय? तसंच आपले शब्द सुद्धा इतरांच्या मनाला, इतरांच्या हृदयाला सुद्धा लागत असतात. परंतु ती व्यक्ती कधीही बोलत नाही की बाबा तू मला अशी का बोललेलं आहेस, का मला अशी बोलतेस. परंतु आपण समजून जायचं की ज्यावेळी आपला अपमान लोक करत असतात, ज्यावेळी आपल्याला लोक नावं ठेवतात, समजून जा की आपला देह कुठेतरी चुकलेला आहे. बरोबर की नाही? कारण प्रत्येकाला एक सहनशक्ती दिलेली आहे. ती सहनशक्ती जर लिमिट क्रॉस केली तर शेवटी वादामध्ये रूपांतर नक्कीच होतं. आता विचार जर केला
बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येतं. आपण कष्ट करतो, मेहनत करतो, आपल्याला पैसा मिळतो, बरोबर की नाही? त्याचा मोबदला, त्या कष्टाचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. परंतु श्रीमंत व्हायचं आहे, आपल्या दैनंदिन गरजा आपण आपल्या भागवतो, परंतु आपल्याला आपली स्वप्न काय असतात? माझा एवढा मोठा फ्लॅट असावा, घरामध्ये AC असावी, बाहेर 4 व्हीलर असावी. बघा, असे अनेक प्रकारचे स्वप्न असतात. परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धिमान होता येत नाही आहे. का भाग द्यावा लागला? जेव्हा आपल्याकडे पैसा नव्हता तेव्हा लई डोकं चालायचं की आपण हे करू, आपण ते करू, पैसे आल्यावर आपण तसं करू, असं करू. परंतु ज्यावेळी पैसा यायची सुरुवात झाली, पैसे यायला लागले, बुद्धी प्रत्यक्षपणे थंडगार पडली. काहीच कळत नाहीये. असं का? जगाने नाव ठेवायला सुरुवात केली. याच्याकडे पैसा नव्हता तेव्हा याच्याकडे बघा प्रत्यक्ष लोकांची लाईन लागायची, गर्दी असायची. आज त्याच्याकडे पैसा आहे, एकही लोक त्याच्या दाराशी नाही आहेत. म्हणजेच काय? आलेला अभिमान, आलेला प्रत्यक्षपणे गर्वपणा. आता बुद्धी चालत नाहीये, कारण सगळीकडे पैसा दिसतोय. आपल्याला फक्त काय हवं असतं की पैसा हवा असतो. मध्येच बघा लाईन तुटली. ज्या प्रकारे बोलत असताना बघा प्रत्यक्षात आपलं समोरची व्यक्ती ऐकून घेत नाहीये. पण विचार जर केला तर मिळणारं यश हे अहंकार रूपी नसावं. उशिरा मिळालं तरी चालेल, पण यश आपलं व्यक्तिमत्व बघा प्रत्यक्षपणे तयार करत असतं. आपण फक्त एवढंच विचार करतो, माझा देह हा गरीब आहे, परंतु देवाने एवढं सुंदर आयुष्य प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलं असताना हा देह गरीब नाही आहे, उलट श्रीमंतीचा देह आहे. तुझ्यामध्ये कष्ट करण्याची तयारी हवी. कारण ज्याप्रमाणे तुझी बुद्धी चालत नाहीये, लोक नावं का ठेवतात? लोकांना नावं ठेवण्यासाठी आपण बघा प्रत्यक्षपणे तसं कार्य असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, आपलं स्वतःचं चारित्र्य आपल्याला घडवायचं आहे. विचार जर केला ना तर खूप काही आपण करू शकतो. जो आपण मार्ग स्वीकारलेला आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न नक्कीच करा. असं म्हणतात की भिंतीलाही कान असतं आणि कानासोबत बघा प्रत्यक्षपणे तोंड सुद्धा असतं. आता आपण एका घरामध्ये चौकटीत बसलेलो आहोत, आपल्या घरी कोणी पाहुणे आले, आपण एकमेकांशी बोलत असताना आपला आवाज घराबाहेर जातो किंवा आजूबाजूला राहणारे शेजारी त्यांना सुद्धा आपलं ऐकायला जातं. मग ज्यावेळी आपलं बोलणं घराच्या बाहेर ऐकायला येतं तेव्हा तीच मंडळी, तेच शेजारी, तेच शब्द बरोबर काय करत असतात? कॅच करत असतात, पकडत असतात. मग आपण विचार करतो, अरे ह्या व्यक्तीला कसं माहिती पडलं की आपण जे घरामध्ये बोललो होतो तेच शब्द त्या व्यक्तीला कसे माहिती पडले? मग आपण विचार करतो, अरे भिंतीला सुद्धा कान असतात. हो, मग खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणाऱ्यांचं पितळ हे उघडं पडत असतं. मग असंच होतं ना, खरं खोटं नंतर कळतं. पण प्रत्यक्षात जर विचार केला ना, तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग उत्तमतेचा हवा. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हा यशस्वी जीवनाचा मार्ग आहे. मार्ग कुठलाही असो, आपल्याला यशाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे, परंतु त्यासाठी योग्य प्रमाणे कार्य करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता यामध्ये असणं फार आवश्यक आहे. आपल्या व्यक्तीसाठी
थोडी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही आहे. आपण काय विचार करतो, काही झालं तरी मी माघार घेणार नाही आहे. अहो, एखाद्या कारणासाठी आपण माघार घेतली तर काही फरक पडत नाही आहे. माघार ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला नक्कीच यशसुद्धा, बघा, चांगल्या कार्यासाठी यश हे तुझ्या समोरच असेल. पण आपण काय विचार करतो, अरे एकदा माघार जर घेतली तर शेवटी माझा पराभवच होईल, मला हार पत्करावी लागेल. म्हणून त्यांच्याशी असलेलं नातं कधी तोडू नका, कारण नातं जोडायला वर्षानुवर्ष लागतात, परंतु नातं तोडायला काही क्षण, बघा, प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतो. कारण आशा आणि विश्वास कधीही चुकीचं नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असतात. आणि आपण आशा तरी कोणाकडून करतो? ज्यावेळी आपण कोणाकडून आशा करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी, बघा, प्रत्यक्षात आपल्याला निराशा पाहावी लागते. मग आपण बोलतो आशाची झाली निराशा. का? देह त्याच्यावरती, बघा, प्रत्यक्षपणे अवलंबून राहिलेला आहे. जगाला आपण नावं ठेवायला आपणच भाग पडलेलो आहोत. अहो, एखाद्या वेळी कार्य दिलेलं आहे, ते कार्य आपल्याला पार पाडायचं आहे. आपण काय विचार करतो, अरे तो नाही आला ना म्हणून मी कार्य करणार नाही. अरे तू येऊ अगर न येऊ, तुला दिलेलं जे कार्य आहे ते तू पार पाड, बरोबर ना? म्हणजेच आनंदी होणं साधी गोष्ट, पण हे साधं होणं अत्यंत अवघड असतं. आता विचार जर केला, आपल्याच बाबतीत आपल्याला आनंदी होता येतं. आधी ज्यावेळी कोणी आपल्याला काम सांगितलं ना त्यावेळी ते कठीण होऊन जातं, आपल्यालाच अवघड होऊन जातं. म्हणून लक्षात ठेवा, कुठल्याही वेळी कार्य करत असताना खात्रीशीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीने कार्य करत राहा. नातं हे हृदयात असलं पाहिजे, दिखाव्यात नाही. एखाद्या वेळी, बघा, आपल्यावरती प्रसंग येतो, संकट येतात, प्रसंग असे येतात की त्यावेळी ते नातेवाईक सुद्धा धावून आले पाहिजे. जे लोक, जे नातेवाईक धावून येतात, समजायचं आपल्यासाठी धावून येणारे खूप जण आहेत. तेव्हाच आपल्याला कळतं नातेवाईक आपले कोण आहे. पण नातेवाईक, बघा, प्रत्यक्षात आपल्यावरती प्रसंग आलेला आहे, आपण त्यांना बोलावणं केलेलं आहे, बोलावणं, प्रत्यक्षात बोलावून सुद्धा ते घरी बसलेले आहेत. म्हणजे आपण समजायचं आपला देह कुठेतरी चुकलेला आहे. म्हणून शब्दात नाही, आणि नाराजी ही फक्त शब्दात असली पाहिजे, हृदयात नाही. आणि एखाद्या गोष्टीवरून नाराज होतो आणि नाराज झालो की प्रत्यक्षात शब्दाने, बघा, त्यांना बोलत असतो, परंतु शब्दाने नाही हो. शब्दाने बोललो की त्यांना वाईट वाटतं. एखादा मार परवडला त्याचं वळ प्रत्यक्षपणे निघून जाईल, परंतु एखाद्याला बोललेला शब्द आहे ना, शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहील. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष कोणालाही बोलताना विचारपूर्वक बोलत जा आणि नंतरच उत्तम प्रकारे कृती कर. म्हणून जगाने कितीही तुला नावं ठेवली तरी चालतील, परंतु मार्ग तू सोडू नकोस, त्याच मार्गावर चाल, तुलाच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.